बुद्धांच्या जन्मापूर्वी त्यांची माता राणी महामाया यांना एक स्वप्न पडलं होतं, ज्यात एक शुभ्र हत्ती त्यांच्या कुशीत प्रवेश करतो. तर याचं प्रॅक्टिकल महत्व काय? तर बौद्ध तत्वज्ञानानुसार हे स्वप्न केवळ एक कथा नाही, तर ते चित्ताच्या शुद्धतेचं प्रतीक आहे. शुभ्र हत्ती हा शक्ती, बुद्धिमत्ता आणि संयमाचं प्रतीक मानला जातो. याचाच व्यावहारिक अर्थ, जेव्हा आपले मन शुद्ध आणि शांत असते तेव्हाच त्यात महान विचारांचा जन्म होतो. यात पालकांसाठी महत्वाचा संदेश आहे. महामायांचे स्वप्न हे सुचवतं की एका सुसंस्कृत आणि प्रज्ञावान अपत्यासाठी पालकांचे, विशेषतः मातेचे विचार आणि मानसिक अवस्था किती उच्च असावी लागते. असे म्हटले जाते की सिद्धार्थ गौतमांनी जन्मानंतर लगेच 7 पावले चालली आणि त्यांच्या पायाखाली कमळे उमलली. तर बौद्ध धर्मात हे अतिशय प्रतिकात्मक आहे. जन्मतः चालणे म्हणजे त्वरित जाणीव होणे, इन्स्टंट अवेकनिंग ज्याला आपण म्हणू शकतो. 7 पावलं म्हणजे काय? 7 पावले म्हणजे प्रबोधनाचे 7 टप्पे, 7 फॅक्टर्स ऑफ एनलाइटमेंट. याचा अर्थ असा की बुद्धांचा जन्म हा केवळ शरीराचा जन्म नव्हता, तर तो मानवतेच्या कल्याणासाठी घेतलेल्या निर्धाराचा जन्म होता. ज्याप्रमाणे कमळ चिखलात असूनही चिखलापासून अलिप्त आणि स्वच्छ राहते, तसेच मानवाने या जगातील मोहमाया आणि दुःखात राहूनही त्यापासून अलिप्त राहावे. हाच यामागचा खरा संदेश आहे. थोडक्यात सांगायचं तर बुद्धांचं चालणं हे आपल्याला शिकवतं की वेळ वाया न घालवता जन्माच्या पहिल्या क्षणापासून सत्याच्या मार्गावर चालणे सुरू करा. आपण यामागचा केवळ चमत्कार न पाहता त्यातील विशद केलेला विचार अंगीकारला पाहिजे. बुद्धांची ती 7 पावलं, ज्याला सप्तबोधन्य म्हणतात, ती मानवी उत्क्रांतीची 7 सूत्र आहेत, ज्याला बौद्ध धर्मात सप्तबोधन्य म्हटले जातं.